नमस्कार मित्रांनो, आपल्या आर मेडिकल मार्टी चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। तर आज आपण घेऊन आलेलो आहोत अल्ट्रासेट टॅबलेट बद्दल पूर्ण माहिती। तर अल्ट्रासेट टॅबलेटचे युजेस। अल्ट्रासेट टॅबलेट हे प्रामुख्याने मध्य व तीव्र स्वरूपाच्या वेदना कमी करण्यासाठी वापरले जाणारे एक शक्तिशाली वेदनानाशक म्हणजेच पेन किलर औषध आहे। हे दोन औषधांचे मिश्रण आहे। तर आपण त्याचे युजेस पाहू। शस्त्रक्रियेनंतर वेदना, ऑपरेशन किंवा सर्जरी झाल्यानंतर होणाऱ्या तीव्र वेदना कमी करण्यासाठी या टॅबलेटचा वापर केला जातो। डॉक्टर आपल्याला ही टॅबलेट प्रिस्क्राइब करतात। त्यानंतर मांसपेशी आणि सांधेदुखी, तीव्र पाठदुखी, कंबरदुखी किंवा स्नायूच्या गंभीर दुखापतीमध्ये आराम मिळवण्यासाठी ही टॅबलेट आपल्याला डॉक्टर देतात। त्यानंतर दातदुखी, दाताचे मोठे ऑपरेशन किंवा तीव्र दातदुखीमध्ये कमी करण्यासाठी या टॅबलेटचा यूज केला जातो। त्यानंतर सांधिवात, सांधिवाताचा तीव्र आणि जुनाट वेदना कमी करण्यासाठी या टॅबलेटचा यूज केला जातो। त्यानंतर सायटिका, पायाच्या नसा दबल्यामुळे होणाऱ्या असह्य वेदनावर अल्पकालीन उपचारासाठी या टॅबलेटचा यूज केला जातो। तर त्यानंतर आपण याचे साइड इफेक्ट पाहू, म्हणजे संभाव्य काय दुष्परिणाम आहेत ते पाहू। तर मळमळ, उलटी होणे, त्यानंतर चक्कर येणे किंवा सुस्ती येणे, झोप येणे, सुस्ती येणे म्हणजे झोप येणे, तोंड कोरडे पडणे, त्यानंतर कब्ज होणे म्हणजे पोट जाम होऊन बद्धकोष्ठता होणे, त्यानंतर डोकेदुखी किंवा जास्त घाम येणे, असे आपल्याला साइड इफेक्ट दुष्परिणाम होऊ शकतात। त्यानंतर आपल्याला ही टॅबलेट घेताना काय खबरदारी आणि इशारे आहेत ते पाहायचे आहेत। व्यसनाची शक्यता, अल्ट्रासेट मध्ये ट्रामाडोल असल्यामुळे या औषधांची सवय किंवा व्यसन लागू शकते। त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय हे औषध जास्त दिवस घेऊ नका। त्यानंतर अल्कोहोल टाळा, हे औषध सुरू असताना दारू पिणे अत्यंत घातक ठरू शकते, ज्यामुळे श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो। त्यानंतर वाहन चालवणे टाळा, हे औषध घेतल्यावर चक्कर किंवा झोप येत असल्याने वाहन चालवणे किंवा अवजड मशिनरी काम करणे टाळले पाहिजे। त्यानंतर यकृत आणि मूत्रपिंडाचे आजार, तुम्हाला यकृत, लिव्हर किंवा किडनीचा त्रास असल्यास डॉक्टरांना पूर्व सूचना आपल्याला पूर्ण कल्पना त्यांना द्यायची आहे। तर गर्भावस्थेत, महिलांसाठी गर्भावस्थेत गरोदर महिलांनी किंवा स्तनपान करणाऱ्या मातांनी हे औषध डॉक्टरच्या कडक देखरेखीशिवाय घेऊ नये। अशा प्रकारे याची महत्वाची खबरदारी आणि इशारे आहेत। तर अशा प्रकारे या टॅबलेटची माहिती आहे। तर आपल्याला याचा डोस पाहायचा आहे। तर डोस आपल्याला या टॅबलेटचा डॉक्टरच्या सल्ल्याने घ्यायचा आहे, कारण याचा जो डोस आहे तो पेशंटच्या कंडिशन नुसार डॉक्टर आपल्याला देतात। तर अशा प्रकारे याचा डोस आहे। तर याची जी प्राइस आहे ती 15 गोळ्याची जी स्ट्रीप आहे ती आपल्याला 295 रुपयाला कुठल्याही मेडिकल स्टोअरवर सहज अवेलेबल होणारी एक अशी टॅबलेट आहे। तर अशा प्रकारे या टॅबलेटची माहिती होती। तर आपल्याला माहिती कशी वाटली कमेंटमध्ये कळवा। माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि अशीच माहिती पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। तर धन्यवाद मित्रांनो।